पाठ 8 प्रदूषण. नैसर्गिक पर्यावरणाचं परिसंस्थेला हानिकारक असं दूषितीकरण म्हणजे प्रदूषण. प्रदूषण कशामुळे होतं त्यासाठी बघूया प्रदूषके. परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक आणि जैविक घटक म्हणजे वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यावर घातक परिणाम करणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. प्रदूषक नैसर्गिक किंवा मानव निर्मित असतात. नैसर्गिक प्रदूषक निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात, पण मानव निर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. पहिल्यांदा हवा प्रदूषण. विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थामुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण म्हणतात. हवा प्रदूषणाच्या कारणांमध्ये नैसर्गिक कारणं आहेत ज्वालामुखीचा उद्रेक. यातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन, बाष्प आणि धूलिकण. दुसरं म्हणजे भूकंप. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातले विषारी वायू आणि पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळते. तिसरं म्हणजे वावटळी आणि धुळीची वादळं. यामुळे जमिनीवरची धूळ, केर कचरा, माती, परागकण आणि सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. 4. वणवे. वणव्यामुळे कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड आणि धूर वातावरणात मिसळतो. 5. सूक्ष्मजीव हवेत मिसळण्यामुळे. उदाहरणार्थ गाजर गवत, काही जीवाणू आणि कवकांचे बीजाणू हवेत मिसळतात. आता मानव निर्मित कारणांमध्ये पहिला आहे इंधनाचा वापर. दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि शिशाची संयुग हवेमध्ये मिसळतात. दुसरं म्हणजे घनकचरा, शेतीचा कचरा उघड्यावर जाळला तर हवा प्रदूषित होते. दुसरं कारण औद्योगिकीकरण. वेगवेगळ्या कारखान्यातून प्रचंड प्रमाणात जो धूर बाहेर पडतो त्यातून गंधकाची भस्म, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात मिसळतात. तिसरं अणु ऊर्जा निर्मिती आणि अणुस्फोट. अणु ऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियम, थोरियम, ग्रेफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवा प्रदूषण घडून येतं. आता या प्रदूषणांमुळे मानवी स्वास्थ्यावर काय परिणाम होतात ते बघा. प्रदूषक आहे सल्फर डायऑक्साइड, जे कारखाने, खनिज तेलातून बाहेर पडतं. परिणाम म्हणजे डोळ्यांचा दाह, श्वसन मार्गाचा दाह, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला आणि दम लागणे. कार्बन मोनॉक्साईड हा वाहन आणि कारखान्यांच्या धुरातून बाहेर पडतो. यामुळे रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट होते. नायट्रोजनची ऑक्साइडे हे वाहनांच्या धुरातून बाहेर पडतात, ज्यामुळे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाचा दाह होतो. हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ हे उद्योग आणि वाहनांच्या धुरातून निघतात, त्यामुळे श्वसन रोग होतात. धूळ ही उद्योग आणि वाहनांच्या धुरातून बाहेर पडते, यामुळे सिलिकॉसिस व्याधी होऊ शकते. कीडनाशक ही कीडनाशकांची निर्मिती आणि वापर यातून बाहेर पडतात. याचा परिणाम म्हणजे मनोदौर्बल्य आणि दीर्घ श्वसनामुळे मृत्यू. मिथेन हा कारखान्यातून होणाऱ्या वायू गळतीमधून बाहेर पडतो. याचे परिणाम म्हणजे विषबाधा, त्वचेचा कर्करोग, दमा आणि श्वसन संस्थेचे विकार. आता हवा प्रदूषणाचा वनस्पती आणि प्राणी यांच्यावर काय परिणाम होतो तर वनस्पतींमध्ये पर्णछिद्र बुजून जातात. प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. वनस्पतींची वाढ खुंटते, पाने गळतात आणि पिवळी पडतात. तर प्राण्यांमध्ये श्वसनावर विपरीत परिणाम होतो आणि डोळ्यांचा दाह होतो. यानंतर हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम. एक म्हणजे ओझोन थराचा नाश. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीचं संरक्षण करतो. पण
आता ओझोन थराला खालील कारणांमुळे धोका निर्माण झालाय. एक म्हणजे हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ. कार्बन डायऑक्साईड वातावरणात जर कमी प्रमाणात असेल तर तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतो. पण गेल्या 100 वर्षांमध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण इतकं वाढलं आहे की या कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम कार्बन डायऑक्साईड प्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू आणि CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात, म्हणून एकत्रितपणे त्यांना हरितगृह वायू असं म्हणतात. वाढत्या हरितगृह परिणामामुळे जागतिक तापमान वाढत चालले आहे. पिकांचे उत्पादन, वन्यजीवांचे वितरण ह्यात बिघाड होतो आहे आणि हिमनग व हिमनद्या वितळून समुद्र पातळीत वाढ होत आहे. यानंतर आम्लवर्षा. कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारख्या इंधनांच्या ज्वलनातून सल्फर आणि नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळल्यामुळे त्यापासून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस किंवा नायट्रिक आम्ल तयार होतं. ही आम्ल पावसाच्या थेंबामध्ये मिसळून जो पाऊस पडतो त्याला आम्लवर्षा म्हणतात. आम्लवर्षेचे परिणाम. मृदेची आणि पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते. त्यामुळे जलचर प्राणी आणि संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते. इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू यांचं क्षरण होतं. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतींमध्ये शोषले जातात आणि ते अन्न साखळीत प्रवेश करतात. जलाशयातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे आणि प्लॅस्टिकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय. 1. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक झाला पाहिजे. उदाहरणार्थ निरोधक यंत्रणा किंवा गाळणी यंत्र. 2. शहरातील दुर्गंध पसरवणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. 3. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्र यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावं आणि CFC निर्मितीवर बंधनं असावीत. त्यानंतर जलप्रदूषण. नैसर्गिक आणि बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ आणि विषारी होतं आणि जेव्हा त्यातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि सजीवांना अपाय होतो, साथीच्या रोगांचा फैलाव होतो, त्याला जलप्रदूषण झालं असं म्हणतात. जलप्रदूषकांमध्ये एक आहेत जैविक जलप्रदूषके. शैवाल, जीवाणू, विषाणू यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि रोग पसरतात. असेंद्रिय जलप्रदूषके म्हणजे बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुग. आणि सेंद्रिय जलप्रदूषके म्हणजे तणनाशक, कीटकनाशक, खत, सांडपाणी. आता पाणी प्रदूषणाची कारणं बघूया. पहिल्यांदा नैसर्गिक कारणं आणि परिणाम. जलपर्णीची वाढ. यामुळे प्राणवायू कमी होतो, पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. कुजणारे पदार्थ. प्राणी व वनस्पतींचे अवशेष सडणे व कुजणे यामुळे जलप्रदूषण होतं. गाळामुळे, नदीच्या प्रवाहामुळे आणि पात्र बदलल्यामुळे पाणी प्रदूषण होतं. जमिनीची धूप. जमिनीची धूप झाली की जीवाणूंसारखे सूक्ष्मजीव पाण्यात मिसळतात. कवक. पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर कवक आणि जीवाणूंची वाढ होते. शैवाल. शैवाल जास्त वाढलं की पाणी अस्वच्छ होते. कृमी. जमिनीवरील कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जातात. आता यानंतर मानव निर्मित कारणं आणि परिणाम. निवासी क्षेत्रातील सांडपाणी. गावातील, शहरातील सांडपाणी मैला नदीच्या वाहत्या पाण्यात सोडलं जातं. औद्योगिक सांडपाणी. कापड, साखर, कागद, लोह, चामड्याचे तुकडे, तंतू, पारा इत्यादी पाण्यात सोडले जातात. खनिज तेल गळती. वाहतूक करताना तेल सांडणे, गळणे यामुळे पाण्यावर तेलाचा तवंग येतो. खते व कीटकनाशकांचा वापर. रासायनिक, फॉस्फेटयुक्त व नायट्रोजनयुक्त खते. एन्ड्रीन, क्लोरीन
अशी कीटकनाशकं पाण्याबरोबर वाहत जाऊन प्रवाहाला मिळतात आणि इतर कारणामध्ये नदीच्या पाण्यात मलमूत्र विसर्जन, कपडे धुणे, आंबाडी घायपात पाण्यात सडवणे, रक्षा अस्थि विसर्जन यामुळे पाणी प्रदूषित होतं. आता पाणी प्रदूषणाचे परिणाम पहिल्यांदा बघूया. मानवावर होणारा परिणाम. अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार, यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार, हाडांमध्ये विकृती आणि उच्च रक्तदाब. परिसंस्थेवर होणाऱ्या परिणामात वनस्पतींची वाढ खुंटते, प्रजातींचा नाश, पाण्यातील क्षाराचं प्रमाण वाढतं, पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, जल परिसंस्थेचं संतुलन बिघडतं, जलचर मरतात, समुद्र पक्ष्यांवर वाईट परिणाम. इतर परिणामांमध्ये पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात, पाण्याचा रंग व चव बदलते, पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो आणि पिकामध्ये विषारी तत्व समाविष्ट होतात. यानंतर बघूया मृदा प्रदूषण. पृथ्वीवरील जमिनीने व्यापलेल्या एकूण भागापैकी काही भाग बर्फाच्छादित आहे, काही वाळवंटी तर काही पर्वतांनी व्यापलेला. त्यामुळे मानवी वापराला उपयुक्त अशी जमीन खूपच कमी आहे. मातीतील भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या किंवा मानवी कृत्यांमुळे जे काही बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते. त्यावेळी मृदा प्रदूषण झालं असं म्हणायचं. मृदा प्रदूषणाचे परिणाम. कारखान्यातली क्षारयुक्त आम्लयुक्त पाणी मातीत मिसळली की माती नापीक बनते. किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषके मृदेमधून पिके, पाणी, मानव अशा अन्नसाखळीतून प्रवास करतात. मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतो, विविध रोगांचा प्रसार होतो. आता मृदा प्रदूषणाचा हवा तसंच जलप्रदूषण यांच्याशी असणारा संबंध. ओल्या कचऱ्याचं खतात रूपांतर न करता चुकीच्या पद्धतीने तो फेकून दिला तर तो सडतो, कुजतो, त्यामध्ये हानिकारक रोगजंतूंची वाढ होते आणि हे वाहत्या पाण्यात मिसळले जाऊन पाणी प्रदूषण होते. शेतीसाठी कीटकनाशक, तणनाशकांचा वापर करून जेव्हा मृदा प्रदूषण होतं तेव्हा फवारणीमध्ये ही रसायनं हवेत मिसळतात, त्यामुळे हवा प्रदूषण होते. आणि रासायनिक खते जास्त वापरली तर ही रसायनं पाण्यात मिसळतात व पाणी प्रदूषण होते. मानवी मलमूत्र, पशु पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळली की मृदा प्रदूषण होते. ही घाण तिथंच राहिली की त्यातून वेगवेगळे वायू बाहेर पडतात, ते हवेत मिसळतात व हवा प्रदूषित होते. हीच घाण जर पाण्यात मिसळली तर पाणी प्रदूषण होते. प्रदूषण, प्रतिबंध व नियंत्रण. प्रदूषण नियंत्रण, नियमन आणि ते रोखण्यासाठी भारत सरकारने केलेले कायदे याप्रमाणे. 1. जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974. 2. हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981 आणि 3. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. या सर्व कायद्यांचं पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचं काम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ या शासकीय संस्थांद्वारे केले जाते.